ऑफर आली तेव्हा पहिली पत्रिका सगळ्याची ॲज अ कलाकार प्रत्येकाची असते की बाबा स्क्रिप्ट पाठवा, स्क्रिप्ट वाचते आणि माझा रोल काय आहे, कशा पद्धतीचा आहे, कसा आखला गेला आहे. कारण कलाकार तो त्याला परफॉर्म करायचं असतं, त्याला पडद्यावर मी किती दिसणार आहे आणि मी कशा पद्धतीने दिसणार आहे हे महत्त्वाचं असतं. आणि ॲज अ कलाकार म्हणून ती स्क्रिप्ट मागून घेतली. ती कालच स्क्रिप्ट आली आहे, ती स्क्रिप्ट वाचून झाली आहे. आज त्याचं पोस्टर लॉन्चही झालेलं आहे आणि रिलीज डेट पण टाकली गेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं चालू असताना मला एक फोन येतो, महिला नेत्याचा एक फोन येतो आणि मला सांगण्यात येतं की तुम्ही थांबा जरा, तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय करताय वगैरे वगैरे वगैरे. सो आणि जर तुम्ही थांबला नाही तर तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल वगैरे असं. सो मला असं वाटतंय की हे अशा पद्धतीने बोलणं किंवा असं काही येणं, मी तर अजून सुरू पण नाही केलंय. मी ते हे 2 दिवसापासून नुसतं बोलले. मी खराताबाबत तर काहीच माहीत नव्हतं मला, भोंदू खराताबाबत, कारण मी 4 महिने बिग बॉसच्या घरात होते आणि बाहेर आल्यानंतर 15 दिवसात एक स्क्रिप्ट येते, त्या स्क्रिप्टवर बोलते, त्या महामंडळावर जे चाललंय, महामंडळाचं राजकीय जे काही चाललंय, कारण कलाकार म्हणून मला बोलणं महत्त्वाचं आहे आणि मी माझे मुद्दे मांडते. आणि ते मुद्दे मांडताना जर लोकांना त्रास होत असेल आणि मी एक ॲज अ कलाकार म्हणून एका अशा चित्रपटात काम करते, त्या ज्याचा विषयच एवढा मोठा सगळीकडे गाजलेला आहे, आणि तर ज्या कोणाचंही मी व्यक्तिरेखा साकारत असेल ते कलाकार म्हणून मी साकारणार आहे. मी कलाकार म्हणून काम करणार आहे त्याच्यात, ती मी नाही आहे, मी कलाकार म्हणून काम करणार आहे. आणि ते करण्यासाठी, ते थांबण्यासाठी मी बोलते, ते थांबवण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे. हे माझ्याबरोबर काय कोणाबरोबर सुद्धा करायला नको आहे. ही गोष्ट खूप त्रासदायक आहे. म्हणतात त्याला की याला मेंटली टॉर्चर म्हणतात. नकळत का होईना तुम्ही कोणाला तरी असं डॅमेज करताय जेणेकरून ते शांत व्हावं. पण ह्याच्यात मी शांत होणार नाही. मी काम नक्कीच करणार. मी फक्त रोल बघणार, रोल कसा आहे. मी जे माझं काम आहे ते मी नक्कीच करणार, कारण मी 60 चित्रपट केले. 60 चित्रपटाची सिने अभिनेत्री म्हणून मी काम केलेलं आहे. 4 माझ्याकडे स्टेट अवॉर्ड्स आहेत. मी एवढं काम करून आलेली एक अभिनेत्री आहे. पॉलिटिकल करिअर तर माझं नंतरचं आहे, पण त्याला जर कुठेतरी डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर तेही चुकीचं आहे. तर ते नाही होता कामा. पण एवढं सगळं असलं तरी देखील मी काम करणार आणि तुमच्यासमोर येणार. महिला नेत्याने आपल्याला फोन केला, या चित्रपटात लोकांनी चाकरी यांचा रोल तुम्ही करू नका, धमकी होती की सूचना होती, काय या संदर्भात? ह्याला धमकी, जर कोणी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार म्हणून म्हणत असतील तर ह्याला आपण म्हणू शकतो धमकीच ना. ह्याला आपण म्हणू नाही शकत सूचना आहे की तुम्ही हे काम करू नका, हे तुम्ही कसे दिसाल, तुम्ही ह्या चित्रपटात तुमचं करिअर तुम्ही कसं दिसाल, कसं दिसू महाराष्ट्रामध्ये, हे मला दाखवायचं काही गरजच नाही. कारण मी काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी आज माझं करिअरलाच 29 वर्ष झाली आहेत, चित्रपट करिअरला काम करून. मी बालनाट्यापासून आलेली व्यक्ती आहे. त्यामुळे मी काय आहे हे लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचली गेलेली आहे. मला महाराष्ट्रामध्ये कशी दिसणार याची भीती नाही आहे. मी काम म्हणून करते, मी कलाकार म्हणून ती व्यक्तिरेखा आखणार आहे. याचा अर्थ असं नव्हे की मी काही चुकीचं करते. हां, मग असं कोणीतरी मला फोन आला असता की नको असं कशी दिसणार वगैरे तर वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्ही हे का तुम्ही बोलताय, तुम्ही ह्या गोष्टीबद्दल का चर्चा करताय आणि ह्या चर्चा नाही व्हायला पाहिजे, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी न बोललेलं बरं, नाहीतर तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल. सो हे करू, हे पण त्याच्यात येतं की करू, तर हेही चुकीचं आहे. हे जे करू म्हणतात ह्याचा अर्थ ती धमकी आहे. आणि ती धमकी जर तुम्ही देत असाल तर हे का धमकी देताय? जर ह्याच्यात काय चुकीचं करते? मी कलाकार म्हणून मला नाही वाटत आहे मी काही चुकीचं करते. आणि मला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणारे कोण आहात तुम्ही? का म्हणून करताय? तुम्ही एक महिला नेता असाल, कुठल्याही पक्षात काम करत असाल, पण हे जे तुम्ही बोलताय एका कलाकाराला फोन करून सांगताय तर हे चुकीचं आहे. ह्या बाबतीत मी नक्कीच माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. कारण हे मी त्यांचं नाव मी घेण्यापेक्षा त्यांच्यावरूनच जरी फोन केला ना तर मला वाटेल की ते नीट जाईल. त्यांची भूमिका साकारताना आपल्याला काय चॅलेंज असेल किंवा नेमका त्या चॅलेंज संदर्भात त्यांच्याशी काही वगैरे? नाही, मी त्यांच्याशी काही बोललेलं नाही अजून. माझं त्यांच्याशी काहीच बोलणं झालं नाही. एक रोल आला आहे, तो रोल मी बघते, वाचते. तो कितपत चॅलेंज आहे माझ्यासाठी, ते कसे कसे सीन्स लिहिले गेलेले आहेत ते मला वाचून घ्यायचं आहे.
त्याच्यात मग त्याच्यानंतर मी डिसाईड केलं. मला त्यांचा समोरून फोन आला तर मी बोलेन, मी काही त्यांच्याशी बोलणार नाही, कारण मला माहिती आहे काय करायचं, कसं परफॉर्म करायचं आहे हे मला ठाऊक आहे. आणि त्या स्क्रिप्टवर डिपेंड आहे, ती स्क्रिप्ट रजिस्टर्ड आहे, त्यामुळे त्याला कोणी हलवणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काम करताना एक वेगळं चॅलेंज मला आहे की ते मी कसं दाखवते. एक तो शेड कुठला असू शकतो, तो ग्रे शेड आहे की तो पॉझिटिव्ह शेड आहे, तो कुठला शेड आहे, तर तो प्रेझेंट करायचा आहे. म्हणतात ना की अंधश्रद्धा आणि श्रद्धाच्या मध्ये एक बिटवीन एक लाईन असते, ती सांभाळणं खूप गरजेचं असतं. आणि ती नाही सांभाळली तर हे असे बोंधूबाबत निर्माण होतात आणि ती सगळ्यांची वाट लावतात. असे कितीतरी घराघरांचे घर उद्ध्वस्त झाले अशा सगळ्या गोष्टींमुळे. तर हे उद्ध्वस्त परत होऊ नये आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते बघायला पाहिजे. या चित्रपटामध्ये एकीकडे राजकारण सस्पेन्स ते तडका प्रेक्षकांना मिळतो. हा तडका तर मला तर वाटतं हे 2 दिवसातच मला जरा जाणवलंय की भयंकर तडका आहे या विषयामध्ये आणि लोकांना खूप खूप उत्सुकता आहे त्या विषयाची. आणि मलाही स्वतःला आता उत्सुकता आहे की माझं एकदा स्क्रिप्ट वाचून झाल्यानंतर मी जर होकार देते तर तो रोल मी कसा साकारणार आहे. ते माझ्यासाठी पण एक चॅलेंज आहे, तर ते चॅलेंज मी स्वीकारते आणि फ्लोअरवर जाणार नक्कीच. स्क्रिप्ट हातामध्ये पडलेली आहे, वाचण्याची तयारी देखील सुरू आहे. साधारणपणे हा चित्रपटाचे शूटिंग कधीपासून सुरू होईल आणि चित्रपट प्रदर्शित कधी होईल? शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होते. मी माझ्या तारखा 10 तारखेपासून दिलेल्या आहेत आणि म्हणजे मी सांगितलं की मी करणार तर मी 10 तारखेपासून आहे आणि 2 ऑक्टोबरला रिलीज होईल पिक्चर. 2 ऑक्टोबर 2026. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.